सर नमस्कार. तो ना काय माणूस आहे तू? नमस्कार. सर आज आम्हाला जायचं आहे वणीला, है ना. आमची नवीन गाडी कशी दाखवतो तुम्हाला, हे बघा. ही आमची नवीन गाडी आहे, हिला घेऊन आम्हाला वणीला जायचंय. 1 hours तर later. मित्रांनो आता आम्ही निघालेलो आहोत. बोला सप्तशृंगी माते की जय. आता गणपती आम्ही बाप्पा मोरया. आता आम्ही निघालेलो मंगळमूर्ती. आहोत. मित्रांनो आम्ही गाडी चढाई करण्यासाठी मुख्य द्वार आहे, त्याच्यावर चढाई केलेली आहे. हे बघा आमची गाडी आलेली आहे. मित्रांनो आता सगळे स्नॅप काढण्यात व्यस्त आहे बघा. स्नॅप नुसता स्नॅप, काही झालं तरी स्नॅप ते भांडण राहिले, कारण की व्ह्यूज एकदम क्लास येतोय. तुम्हाला याच्या आधी व्ह्यू दिसलेच असतील, मला असं वाटतंय नाही दिसणार ते, टेन्शन घेऊ नका. याच्या आधीचे जे व्ह्यू दिसले ते आम्ही आयफोन मधून काढले, खतरनाक दिसते एकदम. तर मित्रांनो फायनली आता आमची गाडी आलेली आहे. आता आम्ही डिस्कशन करू कोणाला रोपवेने पाठवायचं आणि कोणाला पायऱ्यांनी पाठवायचं. अहो आले, गाडी आलेली आहे. तर आपण बघूया. चला गाईस, आमच्या दोघांचा प्लॅन सक्सेस होण्याच्या मार्गावर आहे, की आमची पण अशी इच्छा आहे विदाऊट पायऱ्या आपण जाऊया रोपवेने, मजा येईल. ओळखीचं आता काहीतरी चालू आहे, दाखवतो. चला गाईस फायनली आम्ही रोपवेने जात आहोत. आमचा प्लॅन सक्सेस झालेला आहे. येस, लेट्स गो. मस्त वाटतंय. आता आपण इथे काही घ्यायचंय का? यांना आम्हाला लागली आहे बुक, आम्हाला लागली आहे बुक. ए मॅगी आहे का बघायची का? मॅगी आहे का बघायची? गाईस आता आम्ही चाललोय मॅगी बघायला. चला, आम्हाला खायची आहे मॅगी. हे बनवणार आहे खिचडी, तर आमचं काहीतरी वेगळं प्लॅन. मॅगी बी बनवून बोलत आहे का? चल. हे आम्हाला घ्यायची ती मॅगी. ओके, पहिले दर्शन करून घेऊ आणि मग मॅगीचा आणि त्याचा बंदोबस्त करू. लेट्स नो. आम्ही चाललो आता चिप्स घ्यायला. लेट्स. हाय हाय हाय, मॅगी आहे का? मॅगी बघा आधी. मॅगी महत्वाची घेतो, किती काही झालं तरी. लेट्स गो. दुसऱ्या जेवणाकडे बघत नका, चिप्स कळत बघा. भावांनो मॅगी पण आहे मित्रांनो. आमचं नशीब खूप भारी आहे, वणीला पण मॅगी ठेवली आमचं. थँक्यू. लेट्स गो. सगळे इथे चिप्स विप्स सगळे बघा. आता आम्ही हे सगळं घेतोय, बघू जमलं तर आता खाऊन यायचं. मित्रांनो आम्ही आता हे सगळं घेतलेलं आहे. थांब घ्या, चिप्स 2 मिनिट थांब, देणार आहे, टेन्शन घेऊ नको. आणि हे सगळं जे माझ्या हातातलं आहे ना, सगळं माझंच, बाकी कोणाचं हट, तुझं काहीच नाही. लेट्स गो. बघूया आता हे खाऊ आणि मग कटी घेऊ. मित्रांनो आम्ही पोचलेलो आहोत रोपवेजवळ.
लेट्स गो. चला चला चला, गर्दी वाढते. एवढी पण नाही गर्दी, नाही काहीच गर्दी नाही. वन टाइम जाऊ शकतो हां, एकदम झिरो गर्दी आहे, बघू शकतो तुम्ही. काहीच गर्दी नाही. लेट्स गो. चला आता रोपवे येते तर हे बघा तुम्हाला दाखव. बघा रोपवे येते. आलं हे बघा, आलंय. लेट्स गो. आपण जाऊया आता याच्या गाईज व्ह्यू. लेट्स गो. चला चला मित्रांनो, हे बघा मागे बघा मित्रांनो, VIP दर्शन. लेट्स गो. VIP लाईनीवर गणपती बाप्पाचं दर्शन करून घ्या. गणपती बाप्पाचं दर्शन केलं आणि आता आपण बघूया देवीला. देवीला म्हणजे आपल्या मातेला. अजून आरती आता संपली. आता बघायला आता आपलं दर्शन झालेलं आहे. यांचं दर्शन गावावरच झालेलं आहे. यांनी चिटिंग केली पण हे बोललेले आता पुढच्या सारथी घ्यायची. यांचं आजीचं आणि दिदीचं गावावरच दर्शन झालेलं आहे. बाकीचे पण ट्राय करत होते पण मग काही भेटलं नाही. ज्याची त्याची देवीची इच्छा आहे. बरोबर. खूप मस्त दर्शन झालं. आम्हाला आरती भेटली योगायोगाने. आम्हाला असं वाटलं होतं की आरती भेटणार नाही. चला आता आपण जाऊया रोपवेकडे आणि तिथून आपण जाऊ खाली. असं वाटतं डायरेक्ट पडून जाईल पण एका हातात कॅमेरा धरलेला आहे. लेट्स गो. चला गाडी आलेली आहे. चला लेट्स गो. मित्रांनो आता आम्ही खाली पण आलेलो आहोत. गडावरनं खाली दर्शन करून. सामग्री भेटते. मॅडम कसं झालं दर्शन? कसं झालं? लेट्स गो. हां दादा इकडं. चला आपल्याला इकडं जायचं. कसं झालं दर्शन? मित्रांनो मी तुम्हाला ज्यांच्याबद्दल म्हणत होतो त्या यांचं दर्शन गावावरच झालं. या आमच्या आजी यांचं दर्शन गावावरच झालं आहे. आमचं नाही झालं पण नेक्स्ट टाईम आपण आरती घ्यायची. आणि जाऊ द्या गाव चाचू, नेक्स्ट टाईम आम्हाला गावावरच दर्शन पाहिजे. नक्की नक्की. लेट्स गो. गाभाऱ्यात जी मजा आहे ना मित्रांनो ती कशातच नाही. कारण की देवीचं रूप बघायला एकदम कसं तरी वाटतं. डोळ्यात टॅक पाणी येतं. जो आधीचा लूक होता ना तो एकदम ग्लास होता पण हा जुना लूक आहे. तर आता आपल्या ब्लॉगचा जो कंटेंट आहे तो हा होता. मेन म्हणजे देवी हा आपला ब्लॉगचा कंटेंट होता. मग आता आपण जायचं आहे इथून. आम्ही काहीतरी आपलं जेवणाचं आणलेलं आहे. ते जेवणाचं बनवायचं, खायचं आणि रिटर्न. सो लेट्स आता डायरेक्ट तुम्हाला तिथे नेतो. नाही तर आता बघू. आम्हाला भेटली आहे जागा. यस आलो आहे आम्ही आता. सर कामाला लागले. इथं आधीच एक कोणतरी बनवत होतं. आम्ही म्हटलं क्या बनवून इथंच. आमच्या घरचे तर नाहीच बनवत होते. काय झालं त्यांना काय माहिती.
आहे आता आमचं जुगाड लाईटांचं चार्जिंगचं लाईट आहे. आहा झाला एक ना. सामान काढून घेऊ आपण. अजून काय काय काढायचं झालं का? थांब सर हे पातेल आहे ज्याच्यात आपल्याला कैऱ्या बिऱ्या कैऱ्या बिऱ्या सगळं घेऊन आले. आता बंद करा लाईट. थांबा आता आपण हे जे ताट आहे हे दे दादा. हे ताट काढा गौरी दे जारवर ठेव. पडेल आगीत पडेल. सक्सेस सगळे नाहीच बनवत होते मग आता आम्ही केले सक्सेस. गाडींच्या लाईट चालू इंजिनियर लोकांनी डोकं लावलेलं आहे अशा प्रकारे. तो चालू बंद होते पण अजून त्याला लागला लाईट लागलाय. मित्रांनो लाईटचा जुगाड बघा. लाईटचा जुगाड आहे बघा. आता ह्या इकडे तुम्हाला दाखवतो कापूस चालली आहे. कांदे टमाटे रपाट हे बघा. कांदे वगैरे सप करताय सर. आमचे लाइटिंगची सेटिंग करताय. यस लाईट बंद केली. लेट्स गो. मित्रांनो कैरी म्हणजे खिचडी कैरी पापड खतरनाक चॉईस. आणि मेन म्हणजे बनवतो कोण आहे. आमचे चाचू पण मदतीला आहे. लेट्स गो. चाचू आता खात आहे काय सांजोऱ्या. भाऊ थांबा तोडलं अशा प्रकारे. थांबा आपण आता त्या बाजूने जाऊ अँगल घेऊ. तेल टाकलेलं आहे आता आपण. आता त्याच्यात जिरं मोहरी बिरी सगळं आपण टाकू. मित्रांनो खायला या. बघा सगळे पेटले मित्रांनो. लावा ताकद. मित्रांनो कांदा बिंदा सगळं टाकलेलं आहे. वाटाणा गिटाणा कांदा बिंदा आता आहे बघा टाकताय. टाका याला म्हणतात देशी टाईप खिचडी. पातेले सांभाळ आता ब्लॉग बनव. काय करते तुझ्या परत हातात बितात काही घुसून जाईल दादा मला धरून क्वालिटी बनते भाई. वास गाइस वास म्हणजे वास. मित्रांनो पावसाचं वातावरण झालंय. उघडताय 2 मिनिटं. एकदम क्लास झालेली. पावसाचं वातावरण झालेलं आहे. सगळे एकदम तुटून पडणार आहे एकदाच. इकडून टाक रे तू. तिथे बाहेर जातो इकडे. मित्रांनो आम्ही आता जेवायला बसलेलो. आमच्या काय कैरी पापड कांदा हा काय कोथिंबीर प्लेट घेतो कांदा. आपण वाढू ना मग त्याची घे. येस हो झालं का? द्या थोडी चालेल ना. दादा आत द्या. जेव्हा हा पदार्थ आहे ना जेव्हा आपण खातो ना स्वाद बनतो त्याला. जितका क्लास लागतो ना
त्याच्यामध्ये थोडी साखर टाकायची, एकदम क्लास. खिचडी हा तेव्हा खिचडी टाकतो. मस्त भाई वाढलं. इकडे पण आले, तिकडे पण आले, इकडे पण आले दादा, तिकडे पण आले नानी. हा चला तो मला ना फोन आला. कशाबद्दल बोलता आधी ते सांग. जेवण कोण स्लो करते? जेवण कोण स्लो करते त्याची गोष्ट सांगतो. सचिन आहे, आम्ही सगळे जेवायला बसलो, सचिन, मी आणि रोहिणी. गडिंगला जातो आम्ही. मी जेवायला बसलो तेव्हा मला फोन आला एक अर्जंट एक व्हेरिफिकेशन तेवढे करून द्या म्हणे. आणि तेव्हा काय कॉम्प्युटर नव्हतं, हाताने लिहावं लागायचं त्याचा बाप नाही का. सॉरी, माझं जेवण झालं, मी पोलीस स्टेशनला गेलो, त्या माणसाचं स्टेटमेंट घेतलं, डॉक्युमेंट्स घेतले, व्हेरिफिकेशन केलं, सर्व हाताने लिहून घेतलं आणि मी परत घरी गेलो अर्धा तासाने. तरी सचिनचं जेवण चालू होतं. काय रे तो जेवण झालं नाही का अजून? 32 वेळा दाडा बारीक असेल त्याच्या. ताईचा भाऊ आहे असं काही बोलू नका. ताई चिडल म्हणा मी बनवलं खिचडी खाता मा भाऊ. माझी बायको मध्ये नाही जेवते ना, इतक्या वेळ जेवती, माझा 5 वेळा जेवण होतं म्हणून बाबू चाचू मला बोलले की तू काकू दुपारी सगळ्यांचे जेवण झाले, मी आणि काकू बसलेलोय. थोडा स्पीड वाढला दातात. परत सचिन मामाला आठवा आणि चालू उद्या. आपण लवकर आहे मग. वा काय नाही भाऊ, साडे झाले. कॅप्चर्ड. मित्रांनो, आज आम्हाला कळलेलं आहे, आताच खबर आली की तन्वी कुस्ती जिंकलेली आहे. कोणीतरी तन्वी बोलते